मित्र हो, जगदंब जय मातृभूमी. नीटची पेपरफुटी कुणी केली? त्या नीटच्या अध्यापक प्राध्यापकांनी. कुणासोबत केली? तर त्या माफिया कोचिंग क्लासेसवाल्यांच्या बरोबर केली. बरं, ह्यावरचा तपास आणि ह्याच्यावरचा पडदा कुणी उघड केला? सरकारनं. ह्यांच्यावर कारवाई कुणी केली? सरकारनं. बरं, यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गुन्हा नोंद करून ह्याच्यावर कारवाई कुणी चालू केली? सरकारनं. बरं, ठीक आहे. बरं, पहिली परीक्षा फेल गेली म्हणून दुसरी परीक्षा जबाबदारीने कुणी घेतली? सरकारनं. ठीक आहे. बरं, त्यानंतर आता राजीनामा कोणाचा मागितला पाहिजे? तर त्या नीटच्या डायरेक्टर बॉडीला आणि तिथल्या अधिकाऱ्याला राजीनामा मागितला पाहिजे. बरं, ठीक आहे. बरं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का मागितला जातो? तर ह्याला कारण वेगळं आहे, हे सविस्तर सांगतो. तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये जो मुघलांचा जो इतिहास होता तो होता 56 पानाचा, तो फक्त 6 पानावर आणला. आणि ज्या आपल्या योद्धे राजे महाराजे जे योद्धे होऊन गेले त्यांचा 6 पानाचा इतिहास होता तो आणला 50 पानावर. हा राग आहे. आणि दुसरी गोष्ट, जो सरकारने जो कायदा आता आणलेला आहे, जो आंतरराष्ट्रीय पातळीवर जे NGO चालवतात आपल्या देशामध्ये, काही संघटना जे चर्च चालवतात किंवा आणि काही धार्मिक गोष्टी किंवा आणि संघटन चालवतात, यांना फंड येतो विदेशातून. तर तो फंड ज्या वेळेला पूर्वी येत होता तर त्या फंडामध्ये सरकार कोणतंही इंटरफेअर करत नव्हतं, त्याची चौकशी करत नव्हतं. तो फंड नक्की कशासाठी येतोय, काय येतोय, तर त्याची चौकशी होत नव्हती. पण आता जो FRC कायदा जो आणलेला आहे सरकारनं, तर तो कशासाठी आणलेला आहे? कारण तो फंड चांगल्या कामासाठी खर्चला जातो, देशहितासाठी समाजहितासाठी खर्चला जातो का देशविघातक गोष्टीसाठी खर्चला जातो, याची चौकशी होणार. म्हणून हे आंदोलन चालू आहे. दुसरी गोष्ट, या आंदोलनाचं औचित्य साधून नेमकं या आंदोलनाच्या आडून जे विरोधक आहेत, जे अतिरेकी संघटना, जे विदेशी जे आहेत, ते आपल्या या आंदोलकांना हाताशी धरून आपल्या या मोदी सरकारला भारतातून पाडण्याचं राजकारण चालू आहे. आपल्या देशातून मोदी सरकार हे गेलं पाहिजे ह्यासाठी प्रयत्न चालू आहे. यामध्ये बऱ्याच संघटना सामील आहेत. आज हे आंदोलन आजच्या तारखेला ह्या अभिजित दिपकेच्या हातात सुद्धा राहिलेलं नाही. हे आंदोलन अगदी पुढच्या पातळीवर गेलेलं आहे. आणि हे आंदोलन विद्यार्थ्यांचं, तुमच्या आमच्या मुलांसाठी आंदोलन नाही. हे आंदोलन देशविघातक देशाच्या विरोधात आहे. तरी कुणीही आपण या आंदोलनाला समर्थन करायचं नाही. आपल्या सरकारच्या पाठीशी आपण राहणं गरजेचं आहे. आपल्या देशाची अखंडता आणि देशाची एकता महत्त्वाची आहे. जर असल्या आंदोलनाला समर्थन केलं तर आपल्या देशाच्या नुकसानीला आपण सुद्धा जबाबदार असेल. आपल्याला कोणतीही आपला अधिकार मागायला आपला देश मजबूत असला पाहिजे. जर आपला देश मजबूत असेल तर आपल्याला अधिकार मिळतील. आपला देशच जर कमजोर झाला तर उद्या अधिकार आपण मागणार कुणाकडे? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सर्व नागरिकांना, मीही एक नागरिक आहे या नात्यानं मी विनंती करतो, कुठल्याही राजकीय पक्षाचं ऐकून आज बरेच पक्षी बोलायला लागल्यात. कुठं आंदोलन चालू आहेत. प्रत्येक तालुक्यात, गावात कुठं काय त्या आंदोलनाला समर्थन देतात. पण हे त्यांचे राजकीय हेतू साध्य करण्यासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी हे यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचं चालू आहे. पण आपण हा सुसज्ज नागरिक आहोत. आपल्या भावी पिढीसाठी आपला देश मजबूत असणं, आपली एकता अखंडता मजबूत असणं गरजेचं आहे. त्यामुळं या असल्या फालतू आंदोलनाला सपोर्ट करणं म्हणजे आपल्या देशाच्या नुकसानीला आपण जबाबदार आहे. मित्र हो, जगदंब जय मातृभूमी.